भारतातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम, 1.25 लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांची क्षमता, मागच्या 5 वर्षांपासून प्रत्येक मोठ्या मॅचेसचा ठरलेला व्हेन्यू आणि देशाच्या अपेक्षांचं ओझं अंगावर घेणारं एक मैदान, अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम. आज हे स्टेडियम मॉडर्न इंडियाच्या मॉडर्न स्पोर्ट्स फॅसिलिटीजचं प्रतीक मानलं जातं. पण जसं की तुम्हाला माहितीच आहे की गेल्या काही वर्षात मोठ्या स्पर्धांमध्ये या मैदानावर टीम इंडियाला कायमच पराभवाचा सामना करावा लागला आहे. मग ते 2023चं वर्ल्ड कप फायनल असो की 2026च्या T20 वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धची इम्पॉर्टंट मॅच असो. त्यामुळेच आता सोशल मीडियावर एक प्रश्न सतत विचारला जातोय की हे मैदान आपल्यासाठी अनलकी ठरतंय का? अहमदाबादचं स्टेडियम आपल्यासाठी खरंच अनलकी आहे की परिस्थिती खरं तर काहीतरी वेगळीच आहे? सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थोडं मागे जावं लागेल. हेच मैदान आधी सरदार पटेल स्टेडियम किंवा मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखलं जायचं. 1983 पासून इथे अनेक ऐतिहासिक मॅचेस खेळल्या गेल्यात. 2015 नंतर जुनं स्टेडियम पूर्णपणे पाडण्यात आलं आणि अत्याधुनिक सुविधांसोबत नव्याने ते उभारण्यात आलं. 2020 मध्ये नव्या नावाने या स्टेडियमचं उद्घाटन झालं. 11 वेगवेगळ्या सेंटर पिचेस, LED फ्लड लाईट्स, मोठ्या बाउंड्री डायमेन्शन्स आणि 1.25 लाखांची कॅपॅसिटी, हे सगळं या मैदानाला वेगळं ठरवत होतं. पण भव्यता आणि निकाल यांचा नेहमी संबंध असतोच असं नाहीये. चर्चेचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे वर्ल्ड कप 2023चं फायनल. टीम इंडिया बॅक टू बॅक 10 मॅचेस जिंकून फायनलमध्ये पोहोचली होती. वातावरण उत्साहाचं होतं, पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने परिस्थिती जास्त चांगली ओळखली आणि भारताच्या वाटेला आला मोठा पराभव. त्या मॅचनंतर पिचबाबत चर्चा रंगली. पिच पूर्णपणे फ्लॅट नव्हती, सुरुवातीला थोडी स्लो होती, नंतर थोडी ग्रिप देणारी होती. मिडल ओव्हर्समध्ये रन रेट कमी झाला, मोठ्या बाउंड्रीमुळे आक्रमक शॉट सहज बाउंड्री बाहेर जात नव्हते. त्यामुळे स्ट्राईक रोटेशन महत्त्वाचं ठरलं आणि नेमका तिथेच भारत अडकला. मुख्य म्हणजे मॅचच्या आधी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी पिचमध्ये काही बदल केले होते, पण ते बदल आपल्याच अंगलट आले. आपण स्वतः कसं जिंकायचं यापेक्षा ऑस्ट्रेलियाला कसं हरवायचं याचा विचार जास्त झाला. म्हणजे आपल्या स्ट्रेंथ अजून वाढवण्यापेक्षा ऑस्ट्रेलियाच्या वीकनेसवर फोकस केला आणि तिथेच प्रॉब्लेम झाला. अहमदाबादच्या या मैदानाची सर्वात मोठी स्पेशालिटी म्हणजे इथली काळी माती, ब्लॅक सॉईल. या काळ्या मातीतून तयार होणारी पिच नॉर्मली स्लो असते, बॉलला जास्त ग्रिप देते आणि जसजशी मॅच पुढे जाते तसतसा बॉल थोडा खाली राहू लागतो. लाल मातीच्या पिचवर बाउन्स जास्त असतो, म्हणून तिथे बॅटिंग करणं सुद्धा सोपं होऊन जातं. आपल्याकडच्या बहुतांश पिचेस या अशाच बॅटिंग फ्रेंडली असल्यामुळे आपल्या बॅट्समनला सुद्धा बाउन्सी पिचेसची सवय झाली आहे. पण ब्लॅक सॉईल ट्रॅकवर बॅटिंग करताना टायमिंग साधणं खरंच अवघड जातं. विशेषतः T20 सारख्या फॉर्मॅटमध्ये जिथे पहिल्या 6 ओव्हर्समध्येच मोठा स्कोर उभा करणं अपेक्षित असतं, तिथे स्लो सरफेस बॅट्समनची लय बिघडवू शकतो. आता मुद्दा असा आहे की ही पिचसुद्धा बाकी पिचेस सारखीच बॅटिंग फ्रेंडली बनवायला हवी होती की आपल्या बॅट्समनचा सराव कमी पडतोय, कारण बाजू दोन्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. T20 वर्ल्ड कप 2026च्या संदर्भातही चर्चा झाली हीच की अहमदाबादमध्ये कधी सीमर्सना सुरुवातीलाच मदत मिळते, तर कधी मिडल ओव्हर्समध्ये स्पिनर्सला ग्रिप मिळते. म्हणजेच पिच दोन्ही पद्धतीने वागू शकते. मोठ्या ग्राउंड डायमेन्शन्समुळे 6 मारणं सोपं नाही आहे इथे, त्यामुळेच बॅट्समनला जास्त रिस्क घ्यावी लागते. भारताची टॉप ऑर्डरवर डिपेंडन्सी जास्त असल्यामुळे सुरुवातीला जर विकेट्स लवकर पडल्या तर पुढे प्रेशर खूप जास्त वाढतं. सोशल मीडियावर मोठं स्टेडियम मोठं प्रेशर असा मुद्दा मांडला जातोय. काही जण स्टेडियमला कर्स म्हणजेच शापित म्हणतायत, तर काय म्हणतायत की ही फक्त एक इमोशनल रिॲक्शन आहे. कारण खरं तर या मैदानावर भारताने शानदार विजयसुद्धा मिळवले आहेत. डे नाईट टेस्टमध्ये इंग्लंड विरुद्धचा मोठा विजय इथेच झाला होता. IPLमध्ये 200पेक्षा जास्त रन्सच्या कितीतरी मॅचेस इथेच झाल्यात. 2023च्याच वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तान विरुद्ध आपण जिंकलो सुद्धा इथेच होतं ना. म्हणजेच पिच पूर्णपणे बॅट्समन विरोधी नाही आहे, पण ती कंडिशननुसार बदलणारी नक्कीच आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेंटॅलिटी. 1.25 लाख प्रेक्षक, इम्पॉर्टंट मॅचचं प्रेशर आणि पूर्ण देशाच्या अपेक्षा, या गोष्टी प्लेयर्सवर परिणाम करू शकतात. मोठ्या मैदानावर सिंगल डबल जास्त महत्त्वाचं ठरतं. ज्या टीमकडे पेशन्स आणि एक क्लिअर गेम प्लॅन असतो त्या टीम्स जिंकतात. आता एक महत्त्वाची गोष्ट आपण इथे लक्षात घ्यायला हवी की साऊथ आफ्रिकेविरुद्ध आपण हारलो त्याचं कारण होतं की ग्रुप स्टेजच्या 4 मॅचेसपैकी साऊथ आफ्रिकेच्या 3 मॅचेस या अहमदाबादमध्येच होत्या. तिथेच राहणं आणि तिथेच प्रॅक्टिस करून खेळणं हेच त्यांचं रुटीन होतं. त्यामुळे त्यांचा या मैदानाचा अभ्यास अर्थात जास्त झाला होता. टॉस जिंकल्यावर सुद्धा त्यांनी आधी बॅटिंग चूज केली, कारण त्यांना पिचचा अंदाज आधीच आला होता. म्हणून कन्क्लुजन असं निघत नाही की अहमदाबादचं स्टेडियम अनलकी आहे. विषय इतकाच आहे की हे मैदान जरा वेगळं आहे. त्याची ब्लॅक सॉईल पिच, मोठ्या बाउंड्रीज आणि बदलता स्वभाव वेगळा गेम प्लॅन डिमांड करतो. ज्या टीम्स परिस्थिती लवकर ओळखतात आणि त्यानुसार गेम बदलतात त्याच इथे जिंकतात. शेवटी काय आहे की स्टेडियम निकाल ठरवत नाहीत, प्रॉपर तयारी, पेशन्स, योग्य निर्णय आणि व्यवस्थित गेम प्लॅन निकाल ठरवतात. नक्कीच गेल्या काही वर्षातल्या मोठ्या पराभवांमुळे अहमदाबादचं नाव चर्चेत आलंय, पण प्रश्न खरं तर असा असायला हवा की हे मैदान अनलकी आहे का, की आपण या मैदानाला अजून पूर्णपणे समजूनच घेतलेलं नाही आहे? काय वाटतं तुम्हाला या विषयावर? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला लगाव बत्ती.